नमस्कार मुलांनो. मला माहीत आहे की तुम्ही रविवार कथा कार्यक्रमाची खूप उत्सुकतेने वाट पाहता. तर आजची रविवार कथा आहे जेव्हा स्पॉट्स गेला. तारिकला मत्स्यालयात जाण्याची खूप आवड होती. तो फक्त 8 वर्षाचा होता, पण त्याला माशांबद्दल खूप काही माहीत होतं. फक्त मासेच नाही, तर त्याला इतर सागरी प्राण्यांबद्दलही बरेच काही माहीत होतं. मत्स्यालय हे त्याचे आवडते ठिकाण होते. तो तिथे मोठी मासे, लहान, रंगबिरंगी आणि विदेशी मासे पाहण्यात तास घालवू शकतो. तो समुद्राजवळच राहत होता आणि बऱ्याचदा समुद्र तटावर जाऊन तो डॉल्फिन माशांची उडी पाहण्यासाठी जात होता. आणि ज्या वेगाने लहरातून खेकडे रांगत जायचे आणि पुन्हा पोहायचे हे पाहून तो चकित व्हायचा. त्यांनी प्रख्यात समुद्री प्रवाशांचे टीव्ही कार्यक्रमही देखील पाहिले होते आणि त्यांच्या माशांच्या कहाण्या ऐकायला त्याला खूप आवडायचे. तो बऱ्याचदा घरी एक लहान मत्स्यालय ठेवायची स्वप्न पाहत असे. पण आता कुटुंबासाठी कठीण वेळ होती आणि दुरुस्तीसाठी ते पैसे वाचवत होते. म्हणून त्याला असे वाटले की आता मत्स्यालय आणि पाळीव माशांसाठी त्याचं पालकांना विचारण्याची ही योग्य वेळ नाही. मग एके दिवशी त्याचे अहमद काका परदेशातून त्याला भेटायला आले. त्यांनी अनेक भेटवस्तू आणि आहेर आणल्या. त्यांनी तारिकबरोबर बऱ्याच वेळ घालवला आणि विविध माशांविषयी आणि त्यांच्या राहण्याच्या आणि आहारांबद्दल त्याला किती ज्ञान होतं हे पाहून अहमद काकाला खूप अभिमान वाटले. अहमद काकांनी निघण्याच्या आदल्या दिवशी एका कागदावर लपेटलेली एक मोठी वस्तू पकडून ते तारिकच्या घरी आले. हे काय आहे? तारिकने उत्सुकतेने विचारले. अरे, हे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आपण ते उघडूया. माझा विश्वास आहे की तुला ते आवडेल, काका अहमद म्हणाले. काका अहमदने उत्सुकतेने ती वस्तू फरशीवर ठेवली आणि कागदाचे मुखपृष्ठ उघडले. तारिकने जवळजवळ श्वास रोखला. त्याच्या डोळ्यासमोर आहे तर काय, एक गोल काचेचा वाडगा आणि त्यात 2 गोल्डफिश नावाचे मासे होते. तारिकच्या आनंदाला काहीच सीमा नव्हती. गोल्डफिशची काळजी कशी घ्यायची, त्यांना काय खायला द्यायचं, माशांचा वाडगा साफ कसा करायचा याबद्दल तारिकने खूप वाचन केले आणि त्याने आपल्या वडिलांना फिश फूड विकत घेण्यासाठी काही पैसे मागितले आणि ते घेण्यासाठी बाजारात धाव घेतली. त्या रात्री त्याने माशांना जेवण खाताना पाहिले व गोळ्या गुंडाळताना पाहिले तेव्हा तो खूप हसला. गोल्डफिश मासे कसे खातात आणि कसे श्वास घेतात ह्याची नकल करून त्याने आपल्या कुटुंबाला खूप हसविले. तो दररोज सकाळी उठून झाल्यावर प्रथम विचार त्याच्या नवीन पाळीव प्राण्यांसाठीच होता आणि तो फिशच्या वाडगीकडे धावत जायचा आणि त्याच्या 2 प्रिय माशांना अभिवादन करण्यास आनंद व्हायचा. त्याने त्यांना वेगळे सांगण्याचे प्रयत्न केले आणि त्याने पाहिले की एक थोडा मोठा होता आणि दुसऱ्याच्या शेपटीवर लहान काळे चिन्हांकित होते. त्याने मोठ्या मासेचे नाव गोल्डी आणि इतर मासेचे नाव स्पॉट्स ठेवले. कालांतराने तारिकने आपल्या माशांचा वाडगा लहान टॉयज आणि रंगीत दगडांनी सजविण्याचे ठरवले. त्यात गुहे व रस्ते तयार करण्याची व्यवस्था सुद्धा केली. त्याचे 2 मासे साथीदार गोल्डी आणि स्पॉट्स लेण्यांमध्ये आणि बाहेरच्या परिच्छेदातून पोहायला आवडत असे आणि तारिकला त्यांचे पोहण्याचे हालचाली पाहण्यासाठी खूप आवडत असे. मग एक दिवशी जेव्हा तारिक माशांना खायला देत होता तेव्हा त्याने पाहिले की स्पॉट्स थोडा आजारी दिसतोय. तो नेहमीसारखा जलद पोहत नव्हता आणि फार भूक पण लागली नव्हती त्याला. कदाचित तो फक्त थकलेला असेल आणि त्याला खाण्याची इच्छा नसेल असा विचार तारिकने केला. पण तारिकला सुद्धा त्याच्या पाळीव प्राण्यांबद्दल काळजी वाटू लागली. स्पॉट्समध्ये काय बदल असू शकते? तो नेहमी खूपच सक्रिय आणि चंचल होता. मग आज असा का आहे तो? तो बरा तर होईल ना, असा विचार तारिकने केला. दुसऱ्याच दिवशी तारिकच्या आईने त्या पशु डॉक्टरांना बोलवले.
ज्यांना प्राण्यांच्या आजारांबद्दल सर्व काही माहीत आहे. डॉक्टरांनी तारिकला सांगितले की स्पॉट्स खूप आजारी आहे, परंतु आपण त्याला बरं करण्याचे खूप प्रयत्न करू. त्याने स्पॉट्सला काही औषधही दिले. स्पॉट्स ठीक होणार ना? मला त्याची प्रकृती बरी व्हावी अशी इच्छा आहे. फार काळजीत तारिक म्हणाला. मला आशा आहे की तू बरा होईल, डॉक्टर म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी तारिकने स्पॉट्स चांगले आहे का ते पाहण्यासाठी फिशच्या वाडग्याकडे पळाला. झोपेच्या डोळ्याने त्याने गोल्डीला आसपास पोहताना पाहिले आणि त्याला खूप आराम वाटले. पण नंतर त्याला कळले की स्पॉट्स दिसत नाही. त्याने बारकाईने डोळवले तेव्हा त्या वाटीच्या वरच्या बाजूला स्पॉट्स तरंगताना आढळले. तो पोहताना किंवा श्वास घेत असल्याचे दिसून आले नाही. तारिकने पटकन जाळ घेतली आणि स्पॉट्सला बाहेर काढले आणि हळुवारपणे त्याला उठवायला बघितले आणि त्याच्या तोंडाजवळही हळू त्याला श्वास देण्याचा खूप प्रयत्न केला. स्पॉट्स अजिबात हलत नव्हता आणि उठलाही नाही. घाबरून तारिकने त्याच्या आईवडिलांना बोलवले. त्यांनी सुद्धा स्पॉट्सला पुनर्जीवित करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण स्पॉट्सने मरण पावले. तारिकला विश्वासच बसत नव्हता की हे कसे घडले. त्याचा फिश फ्रेंड गेला, असं काय झालं आणि तो कसा गेला आणि गोल्डीला कसे वाटत असेल. गोल्डी एकटा पोहत होता आणि तो त्याच्या साथीदाराला शोधत होता. तारिक खूप दुःखी झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. पूर्वीप्रमाणे तो नेहमीसारखा फिशच्या वाडग्याकडे गर्दी करत नसे, तरी देखील त्यांनी नियमितपणे गोल्डीला आहार दिला व त्याची काळजी घेतली. पण तरीसुद्धा त्याने गोल्डीकडे पाहत फिश टँकजवळ अगदी वेळ घालवला नाही. मला आशा आहे की गोल्डीला काही होणार नाही असा त्याचा विचार होता. तारिकने गोल्डीला खायला घालत होता, परंतु स्पॉट्सला तो विसरू शकला नाही. पण स्पॉट्स का गेला? तो रडला. स्पॉट्स आजारी होता आणि डॉक्टरांनी प्रयत्न करूनही काही आजार बरे करणे कठीण आहे, त्याचे वडील म्हणाले. गोल्डीसुद्धा आता आजारी पडणार का आणि मरून जाणार आणि मग मला एकटं सोडून देणार? तारिकने विचारले. नाही, गोल्डी बराच चांगला आहे आणि निरोगी आहे, म्हणूनच तो इतका चांगल्याने पोहतोय, त्याची आई म्हणाली. स्पॉट्सची मी पुरेशी काळजी घेतली नव्हती का, म्हणून हे घडलं. कदाचित तो आजारी पडला ही माझीच चूक आहे. तारिक पुन्हा रडायला लागला. अर्थातच नाही बाळा, त्याची आई तारिकला मिठी मारत म्हणाली. स्पॉट्सची तू उत्तम काळजी घेतली. लक्षात ठेव की आपण या आठवड्यात त्याला कसे खायला दिले आणि कसे त्याचं वाडगं साफ करत होतो. तू तुझ्या मासे मित्रांना कधीही विसरला नाहीस आणि तू त्याची किती काळजी घेतलीस हे स्पॉट्सला सुद्धा माहीत आहे. तू आजारी पडला आणि गेला यात तुझा दोष नाही. तुम्हाला असं वाटतं का की स्पॉट्सला हे माहीत आहे? तारिकने काळजीने विचारले. हा ना बाळा, तुला त्याची किती काळजी आहे हे स्पॉट्सला माहीत आहे, त्याची आई ठामपणे म्हणाली. जेव्हा यासारख्या दुःखदायक गोष्टी घडतात तेव्हा त्यात आपला दोष नसतो. प्राणी आणि लोक कधीकधी खूप आजारी पडतात आणि आपल्याला हे का घडतं ते माहीत नाही. डॉक्टरांना सुद्धा कधीकधी हे माहीत नसतं. काही दिवसानंतर तारिक कसा आहे हे विचारण्यासाठी त्याच्या अहमद काकांनी परदेशातून फोन केला. तेव्हा तारिकने अश्रूपूर्वक त्याला काय घडले हे सांगितले. हरकत नाही बाळा, लक्षात ठेव तुझ्याकडे गोल्डी आहे आणि मला माहीत आहे की तू तुझ्या मासे मित्रांवर खरोखरच प्रेम करतो आणि त्यांची खूप काळजी घेतो. जेव्हा मी पुढच्या महिन्यात भेटायला येईन तेव्हा आपण जाऊ आणि गोल्डीसाठी आणखी एक फिश फ्रेंड आणू. म्हणून कालांतराने जरी तारिकला स्पॉट्सची आठवण यायची आणि कधीकधी तो दुःखी पण व्हायचा, तरीही त्याने गोल्डीची चांगली काळजी घेतली, कारण अहमद काकाच्या पुढच्या भेटीसाठी तो आतुरतेने वाट पाहत होता. तर ही आहे कथा तारिक आणि त्याच्या मासे मित्रांची, स्पॉट्स आणि गोल्डी. ही कथा थोडी दुःखद आहे ना मुलांनो. आपण जीवनात कधी ना कधीतरी माणसांना गमावतो, जसे आपले मित्रमैत्रीण, घरातले सदस्य किंवा आपले पाळीव प्राणी. कारण ते कधी आजारी होतात तर कधी त्यांचं निधन होतो आणि आपण त्यांना परत भेटू शकत नाही. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपल्याला त्यांची खूप आठवण येते. आपण त्यांचा खूप विचारही करतो आणि आपण हेही इच्छितो
की त्यांनी परत यावे. पण मुलांनो, हे नैसर्गिक आहे आणि आपलं दुःखी होणं हे सुद्धा स्वाभाविक आहे. पण जसे तारिकच्या आईने सांगितले स्पॉट्सबद्दल की ह्या सर्वात आपली चूक नाही आणि अशा दुःखद घटना घडत जातात, हे जीवनाचा नियम आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आपण तारिकला काय सांगितलं पाहिजे ज्याने तो दुःखी नाही होणार? मला माहीत आहे की तुमच्याकडेही भरपूर विचार आहेत आणि आमचेही काही विचार आहेत जे आपण तारिकला बोलू शकतो. उदाहरणार्थ, दुःखी होणे आणि रडणे हे योग्य आणि स्वाभाविक आहे. जेव्हा आपण आपल्या आवडत्या माणसांना किंवा प्राण्यांना गमावतो, आपण तारिकला हेही सांगू शकतो की त्याच्याकडे त्याच्या मास्यांची एक अविस्मरणीय स्मृती आहे, त्याची तो आठवण करू शकतो. आणि आपण त्याला हेही बोलू शकतो की जेव्हा त्याला स्पॉट्सची आठवण येते तेव्हा तो ह्या अविस्मरणीय स्मृतींची आठवण करू शकतो. कारण गेलेल्या व्यक्ती किंवा प्राणी यांची दुःखद आठवणीपेक्षा सुखांची किंवा आवडती आठवणी काढावी. आणि हो, तारिकच्या आईने सांगितल्याप्रमाणे स्पॉट्स ही तारिकला खूप प्रेम करायचा. आपले हे आवडते व्यक्ती आणि प्राणी हे आपल्याला खूप प्रेम करतात आणि त्यांनाही माहीत आहे की आपण सुद्धा त्यांना खूप प्रेम करतो. आपण त्यांना भलेही भेटू शकत नाही किंवा पाहू शकत नाही, तरीही ते नेहमी आपल्या जवळ आहेत आणि आपल्या हृदयात आणि मनात आहेत. तर आता स्पॉट्स कुठे आहे? कदाचित तो देवाकडे आहे किंवा स्वर्गात आकाशातही असू शकतो, एक तारा बनून किंवा झाड अथवा फूल बनून असू शकतो. पण तो जिथे कुठेही आहे, तो नेहमीच तारिकला बघत आहे आणि म्हणत आहे की अरे मित्रा, आपण खूप मजा केली रे एकत्र राहून, तू, मी आणि गोल्डी. आणि मला माहीत आहे की तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि माझी किती काळजी घेतोस. मला आशा आहे की तू गोल्डीसाठी एक मासा मित्र नक्कीच घेऊन येशील आणि तू त्याची सुद्धा खूप काळजी घेशील जशी माझी घेतली. तर मुलांनो, आवडली ना ही कथा? खूप धन्यवाद ही कथा ऐकण्यासाठी. चला मग, आता आपली भेट पुढच्या रविवारी एक नवीन कथा घेऊन येईन तुमच्यासाठी.